तब्बल 5 ते 6 दशकापासून ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत अनेक पिढ्या घडवणाऱ्या शैक्षणिक संस्था या सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आणि चंपावती शिक्षण संस्था या संघाशी संबंधित असलेल्या संस्था म्हणून त्यांची ओळख आहे. त्यातले त्यात भाषीप्र. मात्र ही संस्था बोगस शालार्थ आयडी, बोगस नोकर भरती, नातेवाईक आणि आपल्याच सगळ्या सोयऱ्यांना नोकरी लावण्याचे प्रकार यामुळं सध्या अडचणीत सापडली. या संस्थेची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिलेत. गंभीर प्रकरण आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये संस्थेचे त्या वेळेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, सहकार्यवाह आणि अनेक दलाल यांचा कसा वाटा आणि हिस्सा आहे यावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आपल्या समाजोपयोगी किंवा देश उपयोगी कार्यासाठी ओळखला जातो. अनेक ठिकाणी संकटात मदतीला धावण्यासाठी म्हणून RSSचे कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक, प्रचारक हे सगळ्याच्या अगोदर पोहोचतात. हे आजपर्यंत सगळ्यांनी पाहिले आणि त्याचाच एक भाग म्हणून संघाच्या माध्यमातून काही जिल्ह्यामध्ये, काही प्रांतामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले गेले. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे शैक्षणिक संस्थांची उभारणी. संघ थेट स्वतः शैक्षणिक संस्था उभारत नसेल तरी संघाच्या विचारांच्या लोकांनी जर का अशा शैक्षणिक संस्था उभा करण्यासाठी पुढाकार घेतला तर त्यांना पाठबळ देण्याचं काम संघ करतो. अशाच संघाच्या पाठबळावर बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई येथे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची 40-50 वर्षापूर्वी वीट रचली गेली, पाया रचला गेला आणि आज या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये या संस्थेचा विस्तार आहे. हजारो विद्यार्थी, हजारो शिक्षक, कर्मचारी या संस्थेमध्ये नोकरीला आहेत. अनेक विद्यार्थी इथून IAS, IPS झालेले आहेत. मग अशा परिस्थितीत ही संस्था अत्यंत सचोटीने आणि प्रामाणिकपणे चालवणं हे त्या पदाधिकाऱ्यांचं काम आहे. पण संघाचं नाव घ्यायचं आणि संघाला अंधारात ठेवून किंवा संघाच्या वरिष्ठांना अंधारात ठेवून आपले उल्लू सीधा करायचे असे प्रकार भाषीप्रमध्ये गेल्या काही वर्षात सर्रास पाहिले गेले, केले गेले. आजपर्यंत त्यावर कुणी काहीच बोललं नाही, कारण आपली संस्था आहे. त्यामुळं प्रत्येकानं सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं. एखाद्याने जर का आवाज उठवलाच, जर का पत्रकबाजी करण्याचा किंवा अर्ज फाटे करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी काही दलाल आहेत जे मुळे म्हणून उभे राहतात किंवा संस्थेच्या आणि त्या अर्ज फाटे करणाऱ्यांच्या मध्ये काही जुगाड जमतो का, काही मॅनेजमेंट होती का याचा प्रयत्न करतात आणि या संस्थेवर आलेलं बालंट हे ते टाळण्याचा प्रयत्न करतात. आजपर्यंत ते धकलं. या संस्थेचा जर का इतिहास पाहिला तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील किंवा स्वर्गीय प्रमोद महाजन असतील यांच्यासारख्या लोकांनी या संस्थेला मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. पालकत्व स्वीकारलं होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळंच या संस्थेचा विस्तार हा मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात होऊ शकला. पण आज या संस्थेमध्ये बोगस शालार्थ आयडी काढणे असेल, बोगस शिक्षकांची भरती असेल, बोगस कर्मचाऱ्यांची भरती असेल, यामुळं या संस्थेचं नाव बदनाम होतंय आणि पर्यायानं संघाचं नाव देखील बदनाम होतंय. या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या एकंदरच सगळ्या कारभाराबाबत जेव्हा तक्रारी झाल्या तेव्हा छत्रपती संभाजीनगरचे शिक्षण उपसंचालक यांनी याबाबत त्रिस्तरीय सदस्य समिती नियुक्त केलेली आहे आणि या समितीला चौकशी करून तातडीनं अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता एक विचार करा की संघाच्या शिस्तीमध्ये अशा पद्धतीनं जर का डोळ्यात धूळफेक करून करोडो रुपये हे संस्था चालक
कार्यवाह, अध्यक्ष, सहकार्यवाह हे जर का छापणार असतील तर हे संघाला तरी पचनी पडेल का? पण जाणीवपूर्वक संघाचे जे कोणी पालक असतील किंवा संघाचे जे कोणी वरिष्ठ असतील त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचूच दिल्या नाहीत. जर का त्या पोहोचल्या तर काहीतरी थातुरमोतर कारणं देऊन या गोष्टीवर पांघरून घालण्याचं कामच इथल्या पदाधिकाऱ्यांनी केले. म्हणजे या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या काही स्थानिक सल्लागारांना किंवा काही त्या ठिकाणच्या सहकार्यवाहांना जेलमध्ये देखील जावं लागले. माजलगावच्या एका प्रकरणामध्ये या भाषिप्रच्या एका पदाधिकाऱ्याला जेलमध्ये जावं लागलं होतं. म्हणजे मराठी शाळेसाठी ही लोक डोनेशन गोळा करत होते आणि याचा पत्ता ना संघाला होता ना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना होता. म्हणजे बघा किती कुटाणे करतात. या संस्थेचे एक माजी अध्यक्ष आहेत, त्यांनी संघाच्या लोकांकडं तसेच शासनाकडे देखील अर्ज फाटे करून तक्रार केली आणि त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की 2012 ते 2024 या कार्यकाळामध्ये तब्बल 154 पेक्षा अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बोगस भरती करण्यात आली. 154 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. एका प्राथमिक शिक्षकाला खाजगी संस्थेत जर का नोकरीला लागायचं असेल तर त्याचा रेट हा मिनिमम 25 लाख रुपये आहे आणि या भाषेप्रमध्ये जर का लागायचं असेल तर 25 लाखासोबतच तुम्ही कार्यवाह, अध्यक्ष, सहकार्यवाह यांचे नातेवाईक असणं हे देखील बंधनकारक आहे. तुम्ही पुतण्या असाल, तुम्ही भाचा असाल, तुम्ही सुनबाई असाल, तुम्ही बहीणबाई असाल किंवा तुम्ही पाहुणेरावळे असाल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जातं. मग त्यावेळेस सगळे नियम मोडले जातात. ही मोडच एवढी भयानक आहे की इथल्या संस्थेमध्ये शिक्षक असलेले लोक देखील सहकार्यवाह पदापर्यंत पोहोचले. कसे झाले, काय झाले ते त्यांना माहीत. कारण त्यांना इथल्या शिक्षणाधिकाऱ्यापासून ते शिक्षण मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना काय लागतं, कशा पद्धतीनं मॅनेज केलं जातं हे माहीत आहे. आणि त्याच्यामुळं हे जे महाशय आहेत हे फक्त भाषीप्रचाच कारभार पाहतात का? तर नाही. हे बीड जिल्ह्यातल्या अनेक संस्थांमध्ये नोकरी लावून देण्यासाठी दलालाचं काम करतात. आता या दलाल महाशयांसहित सगळ्यांचेच पाचावर धारण बसले. कारण राज्य सरकारनं शालार्थ आय डी प्रकरणात SITची स्थापना केलेली आहे. त्या SITला मुदतवाढ देखील मिळालेली. पण न्यायालयानं असं सूचित केलेलं आहे की या सगळ्या शिक्षक भरती घोटाळ्यात जर का त्रयस्थ व्यक्तीनं तक्रार केली तर त्याची सुद्धा गंभीर दखल घ्यावी. आणि त्याच पद्धतीनं एका त्रयस्थ व्यक्तीनं, किरण देशपांडे ज्यांचं नाव आहे, त्यांच्या तक्रारीवरून आता भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची चौकशी त्रिस्तरीय समितीकडून होणार आहे. भाषीप्रमध्येच केवळ कुटाणे आहेत का? तर नाही. या भाषीप्रमधले काही दलाल लोक हे चंपावती शिक्षण संस्था नावाच्या एका शिक्षण संस्थेमध्ये देखील घुसले. आणि आता या चंपावती शिक्षण संस्थेमध्ये कोण आहेत? तर या संस्थेचे अध्यक्ष हे डॉक्टर आहेत. या संस्थेचे वकील किंवा या संस्थेचे सचिव किंवा या संस्थेचे उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष हे प्राध्यापक आहेत, वकील आहेत, निष्णात डॉक्टर आहेत. म्हणजे ज्या संस्थेकडं अत्यंत आदरानं पाहिलं जायचं त्या चंपावती शिक्षण संस्थेच्या युनिटमध्ये देखील मोठे घोळ घालून ठेवलेले आहेत. तिथं देखील सिनियरिटी डावलून मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्याचा प्रकार असेल किंवा TET नापास असलेल्यांना शिक्षक म्हणून घेण्याचा प्रकार असेल किंवा बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून आपल्याच नातेवाईकांना, आपल्या पुतण्याला, आपल्या भाच्याला नोकरीवर घेण्याचा प्रकार असेल, असे प्रकार सर्रास घडलेले. बरं, या बाबतीत एखाद्या संचालकानं किंवा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यानं आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याचं तोंड दाबलं जातं, त्याच्यावर पॉलिटिकल प्रेशर आणलं जातं. आणि हे चंपावती शिक्षण संस्थेसारख्या संस्थेकडून अपेक्षित नाहीये. डॉक्टर दिलीप देशमुख नावाचे गृहस्थ जे चाइल्ड स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जातात आणि अत्यंत चांगलं नाव त्यांचं मार्केटमध्ये आहे, त्यांच्या संस्थेत हे जर का असले कुटाणे होणार असतील आणि अशी बोगस भरती जर का होणार असेल आणि त्याची चौकशी करण्यासाठी म्हणून जर का शासनाला पत्र द्यावं लागत असेल तर खरोखरच या संस्थेतून शिकून जे काही लोक मोठे झालेले आहेत ना त्यांना देखील आता पश्चाताप येत असेल. अभिमानानं विद्यार्थी आजही या
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या शाळांचे किंवा चंपवती शाळेचे नाव घेतात की आम्ही त्या शाळेचे विद्यार्थी आहोत, आम्हाला त्या शाळेनं घडवले. पण तिथं नोकरीला लागण्यासाठी विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांना किती लाख रुपये मोजावे लागले हे कुणालाच माहीत नाही. कारण संस्थेचे अध्यक्ष, संस्थेचे सचिव, संस्थेचे उपाध्यक्ष, संस्थेचे कोषाध्यक्ष आणि 2-4 पदाधिकारी यांच्या हातात कारभार. मग त्या कारभारासाठी त्यांनी भाषीप्रच्या काही दलालांना सोबत घेतलेलं असणार आणि ते सगळे मिळून बीडच्या शिक्षण विभागापासून ते थेट शिक्षण सचिवापर्यंत सगळी मॅनेजमेंट लावणार. करोडो रुपयांचा खेळ आहे. करोडोच काय, अब्जावधी रुपयांचा खेळ आहे. एकट्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेत जर का 200पेक्षा अधिक बोगस शिक्षकांची भरती झालेली असेल तर बीड जिल्ह्यात किमान 2000पेक्षा जास्त संस्था आहेत किंवा 400पेक्षा अधिक संस्था चालक आहेत ज्यांच्या या संस्था आहेत. तिथं काय खेळ झाला असेल याचा विचार न केलेलाच बरा. आणि SIT जी आहे, राज्यस्तरीय SIT जी आहे, शालार्थ ID प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेली, ती अजून बीड जिल्ह्यात आलेली नाही. बरं, या बीड जिल्ह्यात जे म्हणून शिक्षण अधिकारी येतात ना, त्या प्रत्येक शिक्षण अधिकाऱ्याला मॅनेज करण्याचं काम देखील हा भाषीप्रमधला दलाल करतो. त्याचा तो हातखंडाच आहे. आणि त्याच्यामुळं होतंय काय की आत्तापर्यंत बीड जिल्ह्यात नोकरी केलेले 2 ते 3 शिक्षण अधिकारी अटक झालेत नागपूर, जळगाव, अमरावती आणि नाशिकच्या शालार्थ ID घोटाळ्यात. जे तिथं का असताना कुटाने करत होते त्यांनी बीडमध्ये येऊन फार अगदी व्यवस्थित काम केलं असेल याची कोण गॅरंटी देणार. तिथं का कुटाने केले, तिथं देखील त्यांनी कुटाने केले. बीडचे 2 शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे आणि भगवान फुलारी हे दोघं सस्पेंड झाले. त्यांच्या कार्यकाळात देखील बोगस अप्रुव्हल देण्यात आलेले. हा सगळा जो काही नेक्सस आहे ना, तो खूप मोठा भयानक आहे. आणि विशेष बाब म्हणजे न्यायालयानं देखील असं एक निरीक्षण या प्रकरणात नोंदवलंय की शिक्षणामध्ये बोगसगिरी करणं म्हणजे अणुबॉम्ब तयार करण्यासारखा प्रकार आहे. याचा गांभीर्यानं विचार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करतील. बीड जिल्ह्यातील संघाशी संबंधित असलेल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये जी काही गडबड, जो काही गोंधळ झालाय त्या बाबतीत संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्यापासून ते जे संभाजीनगरचे पालक म्हणून घेणारे आहेत कुलकर्णी महाशय, ते देखील दखल घेतील आणि या सगळ्या प्रकरणात दोषी असणाऱ्यांना खड्यासारखं बाजूला करून स्वच्छ कारभार करणाऱ्यांच्या हातात ही संस्था पुन्हा देतील अशी अपेक्षा करूया. भाषीप्रा असेल, चंपावती असेल, यामध्ये जे काही कुटाणे झालेले आहेत त्याचा हा फक्त फर्स्ट पार्ट आहे असं समजा. जोपर्यंत या बोगसगिरी करणाऱ्यांना चाप बसत नाही, हे गजाआड जात नाहीत, तोपर्यंत ही मोहीम थांबणार नाही. अशा अनेक संस्था आहेत ज्यामध्ये या लोकांनी अशी घाण करून ठेवलेली आहे, नासवून ठेवलेले, आपले नातेगोतेच तिथं भरलेले. या सगळ्यांची आम्ही लवकरच यादी देखील जाहीर करणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.